रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या भागात मी आपलं स्वागत करतो आरती या यूट्यूब वाहिनीवर. मागील काही दिवसापासून आपल्या समाज माध्यमांवर एक माहिती सुरू आहे आणि तसंच काही वाहिन्यांवर सुद्धा दूरदर्शनावर माहिती सुरू आहे की LICची राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीमध्ये गुंतवणूक असल्यामुळे LICचं काही मोठं नुकसान होणार किंवा त्याच्या पॉलिसीधारकांचं नुकसान होणार आहे. तर या बातमीमध्ये खरंच काही तथ्य आहे का आणि राजेश एक्सपोर्ट्स यात LICची असलेल्या गुंतवणुकीमुळे LICचं किती तोटा होईल किंवा फायदा होईल किंवा आपल्या पॉलिसीधारकांचं नुकसान होणार आहे का, या विषयावर आपण आजच्या भागात सविस्तर माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की LICचं राजेश एक्सपोर्ट या कंपनीमध्ये किती गुंतवणूक आहे. तर राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICचे 10% भागीदारी अर्थात या शेअर्स LICकडे आहे. 10% शेअर्स LICकडे आहे. ठीक आहे. राजेश एक्सपोर्ट्सचे LICचे 10% शेअर्स राजेश एक्सपोर्ट्सकडे नाही आहेत. राजेश एक्सपोर्ट्सचे 10% शेअर्स LICकडे आहे. हे गोष्ट समजून घ्या. आता हे शेअर्स जेव्हा LICने घेतले तेव्हा त्याची मूल्य कमी होते. आजच्या तारखेत बाजार मूल्य त्याचे जवळजवळ 350 कोटी इतके आहे. आता सेबीने राजेश एक्सपोर्ट्स यावर काही चौकशी सुरू केल्यामुळे त्यावर लोअर सर्किट लागल्या आणि लोअर सर्किट लागल्यामुळे त्याची मूल्यांकन घसरली आहे. पण याचा अर्थ असा आहे का की LIC यात तोट्यात गेली? बरं, तोट्यात कधी जाते? जेव्हा एखादी व्यक्ती आपले शेअर्स लॉसमध्ये बुक करून त्याला विकतो. LICने अजूनही असं काही केलेलं नाही. त्याच्यामुळे LICकडे आजही त्याचे शेअर्स आहे आणि राजेश एक्सपोर्ट एक मोठी आणि लिस्टेड कंपनी आहे ज्यावर फक्त सेबीने काही चौकशी सुरू केलेली आहे. अजून काही ती राजेश एक्सपोर्ट अशी बंद झाली किंवा दिवाळखोर झाली किंवा हे गोष्टी सिद्ध झाली असं काहीच झालेलं नाही आहे. आता आपण समजून घेऊया की LICची एकूण क्षमता किती. तर LICचं ॲसेट अंडर मॅनेजमेंट अर्थात AUM फंड जर आपण बघितलं तर ते आहे जवळपास 57,26,000 कोटी यापेक्षा जास्त. परत एकदा सांगतोय, 57,26,000 कोटी यापेक्षा जास्तचा AUM आजच्या तारखेला LICकडे आहे. या 57,26,000 कोटीपैकी फक्त 350 कोटीची गुंतवणूक म्हणजे आजची मूल्यांकन असलेली 350 कोटी LICने नाही गुंतवली. जेव्हा गुंतवणूक LICने केली तेव्हा त्याचं मूल्यांकन कमी असेल. त्याची मूल्यांकन सरासरी 350 कोटी इतकी आहे. ठीक आहे. तर ही गुंतवणूक LICची राजेश एक्सपोर्ट्समध्ये आहे 10% शेअर्सच्या तुलनेत. आता ही जे 350 कोटी आहे याचं जर आपण टक्केवारी काढली की LICच्या एकूण ॲसेट अंडर मॅनेजमेंट फंड्सपैकी जर आपण टक्केवारी काढली तर ते 0.0059% इतकी कमी येते. म्हणजे इतकी निम्मी येते. एखाद्या अस्वलाच्या अंगावरचा एक केस ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे LICच्या इतक्या मोठ्या मधली एक भाग या राजेश एक्सपोर्टमध्ये आहे. तर आता या एवढ्याशा गुंतवणुकीने LICला काही फरक पडणार का? तर काहीही फरक पडणार नाही. आता तिसरी गोष्ट आपण हे समजून घेऊ की LIC पॉलिसी धारकांना याचा फरक पडणार का? तर मुळात LICच्या मुख्य दर 2 प्रकारच्या पॉलिसी असतात. एक म्हणजे मार्केट लिंक्ड, दुसरी म्हणजे नॉन लिंक्ड. आणि जास्त तर LICच्या पॉलिसी ज्या विकल्या जातात ते असतात नॉन लिंक्ड. नॉन लिंक्ड म्हणजे 10 पैकी 8 पॉलिसी या नॉन लिंक्ड अर्थात ज्याचा शेअर मार्केटशी कोणताही संबंध नाही अशा पॉलिसी असतात. आता या पॉलिसीला शेअर बाजाराचा कोणताही धोका नसल्याने त्यामुळे LICच्या या नॉन लिंक पॉलिसीला या राजेश एक्सपोर्टचा या गुंतवणुकीचा किंवा शेअर बाजाराचा कोणताही एक परिणाम होत नाही. आता समजून घेऊया की या शेअर बाजारामध्ये कोणती गुंतवणूक केली जाते. तर LICचे जे मार्केट लिंक प्लॅन असतात त्याची गुंतवणूक शेअर बाजारामध्ये केली जाते. आता शेअर बाजारामध्ये ही मार्केट लिंक्ड प्लॅन्सची गुंतवणूक केल्यानंतर ही जी गुंतवणूक राजेश एक्सपोर्ट्समध्ये केल्या गेलेली आहे इतकी निम्मे आहे आणि खरं तर सेबीने फक्त त्याच्यावर चौकशी केली आहे. ती काय अजून सिद्ध झालेली नाही. आणि हे खूप मोठी कंपनी आहे. राजेश एक्सपोर्ट्स म्हणजे लिस्टेड कंपनी आहे आणि त्यामुळे असं घाबरण्याचं LIC पॉलिसी धारकांनी काही एक चिंता करायची काहीही एक गरज नाही.
असे समाज माध्यमांवर असलेले जे काही फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स आहे, हे आपले यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर आपले व्ह्यूज मिळवण्याकरिता त्या खोटारड्या अफवा आणि बातम्या चालून 4 पैसे कमवण्याकरिता LICला बदनाम करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतात. आता LICच्या गुंतवणूकदार मोठ्या संख्येने असल्याने यांना व्ह्यूज जास्त मिळतात. व्ह्यूज जास्त मिळाल्यामुळे त्यांना 4 पैसे कमवता येतात, म्हणून काहीतरी आपले मनात आलं ते बडबडायचं हे काम करतात. त्यामुळे LIC पॉलिसी धारकांना राजेश एक्सपोर्ट्सच्या गुंतवणुकीमुळे कोणताही कणभरही फरक पडणार नाही आहे. त्यामुळे आपण निश्चिंत राहावं. आणि परत एकदा सांगतोय की आपली LIC काल देखील सुरक्षित होती, आज देखील सुरक्षित आहे आणि उद्या देखील सुरक्षित राहणार. आणि LIC भारतातली एकमेव अशी संस्था आहे, एकमेव असं विमा महामंडळ आहे ज्याच्या गुंतवणुकीला केंद्र शासनाची सार्वभौम हमी आहे. अर्थात याच्यात जे काही सामान्य नागरिक गुंतवणूक करतोय, या गुंतवणुकीचं जोखीम, या गुंतवणुकीवरचा परतावा देण्याची सार्वभौम हमी ही केंद्र सरकारने घेतलेली आहे 1956च्या LIC ॲक्टमध्ये. आणि त्यामुळे कोणत्याही LICच्या गुंतवणूकदाराने घाबरण्याचं काही एक कारण नाही. आपण निश्चिंत LICमध्ये गुंतवणूक करा. LICची नवीन पॉलिसी नुकताच आलेली आहे, जीवन साथी. या पॉलिसी संदर्भात सविस्तर माहिती देणारा आमचा पुढील भाग नक्की बघा आणि आपल्या जोडीदारासाठी, आपल्या कुटुंबासाठी या जीवनसाथी या योजनेमध्ये गुंतवणूक करा. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे या एकच पॉलिसीमध्ये आपल्या 2 जणांचा विमा मिळतोय, त्यासोबत यामध्ये गॅरंटीड बोनस ॲडिशन मिळतोय, त्यासोबत प्रीमियम पेइंग टर्म यात निम्म 5 वर्षापासून सुरू होत आहे. 5, 10, 15 आपल्याला हवाय तो विकल्प आपण निवडू शकता आणि याच्यातला परतावा अत्यंत उत्तम आहे. याची सविस्तर माहिती आपल्या पुढच्या भागात नक्की बघा. तोपर्यंत आपल्या सर्वांकडून रजा घेतोय. नमस्कार. रामकृष्ण हरी. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय मराठी.